हॅलो मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम आहे. तर आजही आपण एक मराठी व्याकरणाचाच टॉपिक घेणार आहोत. तो म्हणजे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती आपण इंग्रजी व्याकरणामध्येही शिकतो. म्हणजे त्यामध्ये पण आपल्याला बघा माहिती आहेत की शब्दांच्या जाती किती आहेत, तर 8 आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत. बऱ्यापैकी इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही त्या पाहिल्या असतील, पण त्याही आपण घेऊया. पण आज आपण मराठी शब्दांच्या जाती कोणत्या आहेत किंवा त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, व्याख्या काय आहेत, ते पूर्णपणे आपण यामध्ये पाहणार आहोत. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या शब्दांच्या जाती आहेत एकूण 8. बघा, शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. ओके, त्यामध्ये बघा 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे विकारी शब्द, त्यालाच सव्यय असं म्हटलं जातं. आणि दुसरा म्हणजे अविकारी अव्यय शब्द, ज्याला अव्यय असं म्हटलं जातं. ठीक आहे, अशा शब्दांच्या जातीचे 2 प्रकार पडतात. ते म्हणजे कोणते? विकारी शब्द, त्यांनाच आपण काय म्हणतो? सव्यय असं म्हणतो. आणि अविकारी शब्द, त्याला आपण काय म्हणतो? अव्यय असं म्हणतो. आता याच्यामध्ये बघा, विकारी शब्दांमध्ये 4 जाती आहेत शब्दांच्या. पहिलं म्हणजे नाम, दुसरं आहे सर्वनाम, तिसरं आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियापद. हे 4 प्रकार यामध्ये येतात. आता अविकारीमध्ये काय येतात बघा, क्रिया विशेषण अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय, त्याच्या पुढचा आहे उभयान्वयी अव्यय, आणि शेवटचा आहे तो केवल प्रयोगी अव्यय. असे शब्दांच्या जातीचे एकूण 8 प्रकार पडतात. त्यामध्ये पण बघा, सुरुवातीला काय सांगितलं मी पुन्हा एकदा रिवाइज करूया. शब्दांच्या जाती आहेत एकूण 8 आणि त्याचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे विकारी शब्द आणि दुसरे आहेत ते अविकारी शब्द. आणि त्याच्यामध्ये परत 4 प्रकार हे पडतात. विकारी शब्दांमध्ये पहिलं नाम, दुसरं सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. अविकारीमध्ये क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आता आपण याचं काय करणार आहोत, प्रत्येकाची व्याख्या बघणार आहोत आणि त्याची उदाहरणं बघणार आहोत. आता सर्वात प्रथम आपण घेऊया ते म्हणजे नाम. आता नामामध्ये बघा, व्यक्ती, वस्तू, ठिकाण, देश, त्यानंतर गुण, भाव, त्यामध्ये प्राणीसुद्धा येऊ शकतात बघा, पक्षी, यांची जी नावं आहेत, जी ठेवलेली जी नावं आहेत, त्याला काय म्हणायचं? नाम असं म्हणायचं. ठीक आहे, आता आपण नामाची एक्झाम्पल बघूया. आता जसं की आपलं सगळ्यात आवडीचं नाम म्हणजे राम, सीता, त्यानंतर अजून काय घेऊ शकतो आपण? कविता. ही झाली व्यक्तींची नावं. ठीक आहे, त्यानंतर बघा, मोर, चिमणी, वाघ. ठीक आहे, हे प्राणी आणि मनुष्यांची नावं आपण इथं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर बघा, फॉर एक्झाम्पल सह्याद्री, गंगा,
भारत, पर्वत, त्यानंतर नदी, पृथ्वी, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत तर नामाचे एक्झाम्पल आहेत. आता आपण दुसरं बघूयात ते म्हणजे सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय की हे जे नामं आहेत, बरोबर आहे, ही जी नामं आहेत त्या नामाच्या ऐवजी जे आपण एखादं शब्द वापरतो त्याला म्हणायचं सर्वनाम. फॉर एक्झाम्पल बघा, जसं की मी, आम्ही, तू, तुम्ही, ते, ती, त्या, हे, ही, यांना, त्यानंतर जे, इत्यादी. म्हणजे बघा, ह्या सर्वनामांचा उपयोग आपण कधी करतो तर समजा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असू किंवा एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या विषयाबद्दल आपल्याला जर निबंध लिहायचा असेल किंवा माहिती द्यायची असेल तर प्रत्येक वेळी आपण त्याच व्यक्तीचं किंवा त्या गोष्टीचं, वस्तूचं नाव घेऊन प्रत्येक वेळी सुरुवात नाही ना करू शकत. मग त्यावेळी काय करायचं तर सर्वनामांचा उपयोग करायचा. जसं की तुम्हाला मोरावर तुम्हाला निबंध लिहायला सांगितलं तर तुम्ही मोराचं प्रत्येक वेळेस म्हणणार का? सुरुवातीला लिहू शकता, हां, मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, मोर खूप सुंदर दिसतो, मग मोराला एवढ्या म्हणजे मोरामध्ये बरेचसे रंग असतात. मग प्रत्येक वेळेस मोर 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 हा शब्द तुम्ही रिपीट नाही करू शकत ना. मग ते मोराच्या ऐवजी आपण थोडंसं त्यात सर्वनामाचा वापर करू शकतो. जसं की एकदा आपण म्हटलं की मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, त्याला छान सुंदर पिसारा असतो, त्या पिसाऱ्यांमध्ये खूप छान रंग असतात, मोराच्या डोक्यावर म्हणजे प्रत्येक वेळेस तसं नाही म्हटलं तर त्याच्या डोक्यावर तुरा असतो. म्हणजे मोर हा शब्द रिपीट होऊ नये म्हणून त्याच्यासाठी आपण काही शब्द वेगळे वापरू, त्याला काय म्हणायचं तर सर्वनाम असं म्हणायचं. किंवा एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या मुलीचं जर आपण कौतुक करत असू तर प्रत्येक वेळेस पर्टिक्युलर असं त्याचं जे नाम आहे ते आपण घेऊन प्रत्येक वेळेस त्याला तसं म्हणू शकत नाही की हां, आता हे राम जर नाव घेतलं तर राम खूप हुशार आहे, राम खूप हँडसम आहे किंवा राम खूप प्रामाणिक आहे. तर प्रत्येक वेळेस राम 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 असं आपण प्रत्येक वेळेस नाही म्हणू शकत. तर मग तिथं काय म्हणणार आपण तर राम हुशार आहे, तो प्रामाणिक आहे, त्याला मोठ्या माणसांबद्दल आदर आहे. म्हणजे तो, त्याला, हे जे दोन आपण इतर शब्द त्याच्यासाठी वापरले तर ते काय आहेत तर सर्वनाम आहेत. ठीक आहे, सर्वनाम क्लिअर झालं. त्यानंतर आपण तिसरं आहे ते घेऊया, विशेषण. आता विशेषण काय आहे बघा, नाम जे आहे, हे जे नाम आहे त्या नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं विशेषण असं म्हणायचं. जसं की बघा, हिरवा पोपट. बघा, मी आधी व्याख्या लिहिते. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. तर नाम जे आहे त्या नामाबद्दल एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी तो सांगतोय शब्द, त्याला काय म्हणायचं तर विशेषण असं म्हणायचं. जसं की मगाशी मी एक एक्झाम्पल दिलं, हिरवा पोपट. आता पोपट हे काय आहे रे तर नाम आहे, ठीक आहे. मग हा जो शब्द आहे हिरवा, तो काय करतोय, पोपटाबद्दल अधिक माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हिरवा हा शब्द काय झाला तर विशेषण झाला. आणखीन बघा,
पडका वाडा. वाडा हे काय आहे, विशेषण आहे, सॉरी नाम आहे, आणि त्या वाड्याबद्दल माहिती जास्त कोण सांगतोय, हा पडका हा शब्द सांगतो. मग तो वाडा कसा आहे, पडका आहे. थोडक्यात त्या वाड्याचं काय केलं जातं, इथं वर्णन केलं जातं. म्हणजे पडका हा शब्द काय आहे, विशेषण आहे. त्यानंतर बघा उंच मनोरा. उंच मनोरा. आता मनोरा हे काय झालं तर नाम झालं, आणि उंच म्हणजे मनोऱ्याबद्दल माहिती जास्त कोण सांगते, हा शब्द सांगतोय. त्याला काय म्हटलंय, म्हणजे तो काय झाला आपला विशेषण झाला, आणि मनोरा आपला नाम झालं. आणखीन बघूयात आपण. थोडी गंमत. आता गंमत हे काय आहे, ठीक आहे, हे नाम झालं. त्या नामाबद्दल अधिक माहिती, गंमत कशी आहे तर थोडी आहे, म्हणजे काहीतरी माहिती सांगते त्याच्याबद्दल, म्हणून थोडी हा शब्द काय झाला तर विशेषण झाला. त्यानंतर बघा हसरी मुले. हसरी मुले. आता मुले हे काय आहे रे, नाम आहे, ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता, हसरी. मुले कसे आहेत, हसरी आहेत, त्यामुळे हसरी हा शब्द आपला झाला विशेषण. त्यानंतर आता बघूयात, चौथं आहे आपलं क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं, क्रियापद म्हटलं जातं. पण तो शब्द कसा असावा, क्रियावाचक, म्हणजे त्यात काहीतरी क्रिया असली पाहिजे. बघा व्याख्या बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, आज रविवार आहे. आज रविवार आहे. यामध्ये बघा आज रविवार हे दोन शब्द सोडले तर या वाक्याला पूर्ण कोणता शब्द करतोय तर आहे हा शब्द काय करतोय, त्याला पूर्णत्वास घेऊन जातोय. म्हणजे आहे हे आपलं काय झालं, क्रियापद झालं. म्हणजे एवढं लक्षात ठेवायचं की वाक्याला जो शब्द पूर्ण करतो, ठीक आहे, त्या शब्दाला काय म्हणायचं तर क्रियापद असं म्हणायचं. त्याच्यानंतर बघा एक होता कोळी. एक होता कोळी. आता इथं काय झालेलं आहे बघा, एक कविता टाईप, म्हणजे आपण जसं कवितेमध्ये लिहितो की नाही, किंवा एखादी गोष्ट सांगतो त्या पद्धतीत इथे एक वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. आता त्यातलं जे क्रियापद आहे, ठीक आहे, ते कुठं घेतलेलं आहे तर सेंटरला घेतलेलं आहे. एक कोळी होता, ठीक आहे, पण इथं थोडंसं त्याचं काय केलेलं आहे, गमतीशीर किंवा काय म्हणतो त्याला काव्यात्मक सांगण्यासाठी किंवा वेगळ्या मांडणीमध्ये तो होता शब्द कुठं घेतलेला आहे, सेंटरला घेतलेला आहे. एक होता कोळी. मग यातला तरीही होता या शब्दामुळेच काय होतंय, वाक्याचं म्हणजे वाक्य पूर्ण झाले असा भास होतो, ठीक आहे. म्हणून हा होता हा शब्द काय झाला आपला क्रियापद झाला. त्याच्यानंतर खरं तेच केलं त्याने. आता तुम्हाला एक्झाममध्ये फसवण्यासाठी वगैरे बघा अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीची एक्झाम्पल तुम्हाला दिली जाऊ शकतात. आता इथं सुद्धा काय केलेलं आहे, मधोमध
केलं, किंवा आपण बोलताना सुद्धा बघा बऱ्याचशा वाक्यांमध्ये आपण जे क्रियापद आहेत ती कुठं वापरतो, आधी वापरतो. ठीक आहे, म्हणजे वाक्याच्या कुठेतरी मध्ये आधी त्यांना यूज करतो. जसं की लहान मुलं बघा, एखादी गोष्ट जर त्यांच्याकडे आलेली असेल नवीनच, तर ते काय म्हणतात मित्रांना, ते आहे महाग, त्याला हात लावू नको. म्हणजे ते आहे महाग, ते महाग आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे, वाक्याचं जे क्रियापद आहे ते कुठं घेतलेलं आहे, तर सेंटरला घेतलेलं आहे. मग आता इथं बघा, खरं तेच केलं त्याने, म्हणजे केलं हा काय येणार आहे, आपला क्रियापद येणार आहे. त्यानंतर बघा, पाहतो मी कधीतरी चित्रपट. पाहतो मी कधीतरी चित्रपट. इथं बघा, आता पाहतो पूर्ण जे क्रियापद आहे, जे शेवटला असायला पाहिजे, ते पूर्ण वाक्याच्या कुठं आलेलं आहे, सुरुवातीला आलेलं आहे. तरी पण त्याचं जरी सिक्वेन्स जरी मागं पुढं झाला तरी त्याचं त्या क्रियापद म्हणजे त्याचा अर्थ तोच होतोय. म्हणजे जरी ते सुरुवातीला लिहिलं काय किंवा शेवट जरी लिहिलं काय, तरी ते वाक्य पूर्ण करण्याचं काम करत आहे. त्यामुळे पाहतो हे आपलं काय झालं, या ठिकाणी क्रियापद झालेलं आहे. त्यानंतर बघा, खेळून खेळून दमलो. खेळून खेळून दमलो. आता यात दमलो हे काय येईल, तर क्रियापद येईल. ठीक आहे. आता त्यानंतर आपलं पुढचा टाईप बघणार आहोत, तो म्हणजे आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय, तर बघा, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. बघा, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. बघा, आता मगाशी आपण विशेषण पाहिलेलं होतं, बरोबर. विशेषणाचं काय व्याख्या होती रे, की जे नाम आहे त्या नामाबद्दल विशेष अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जायचं, विशेषण म्हटलं जायचं. आता इथं क्रियाविशेषण शब्द लक्षात ठेवायला खूप सोपं आहे, व्याख्यासुद्धा लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. क्रिया, आता इथं क्रियापद आपण आता जस्ट पाहिलं, बरोबर. वाक्य ज्या शब्दामुळे पूर्ण होतं त्याला काय म्हणायचं, क्रियापद म्हणायचं. आता इथं क्रियाविशेषण अर्धा शब्द हा यातलाच आहे, म्हणजे तुम्ही लगेच लक्षात तुम्हाला येऊ शकतं की क्रियाविशेषण म्हणजे काय. तर हे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. फॉर एक्झाम्पल बघा, पूर्वी, हळूहळू, त्यानंतर जपून, टपटप, भरभर, आणखी काय येऊ शकतं, लवकर. ठीक आहे. अशा पद्धतीचे शब्द म्हणजे काय, तर क्रियाविशेषण. म्हणजे बघा, आता हे शब्द काय आहेत, तर क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतात. आता हळूहळू जर हा शब्द घेतला तर काय म्हणणार, राम चालतो.
ठीक आहे, हे साधं वाक्य झालं. ठीक आहे, पण राम कसा चालतो, तर हळूहळू चालतो. बघा, म्हणजे हे चालणे ही जी क्रिया आहे त्या क्रियेबद्दल या हळूहळू या शब्दानं काय केलेलं आहे, जास्तीची माहिती सांगितलेली आहे. म्हणून इथं हळूहळू हा शब्द काय झाला आपला, तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द झाला, क्रियाविशेषण झाला. त्याच्यानंतर टपटप, पाऊस पडतो. पण पाऊस कसा पडतो, तर टपटप पडतो. ठीक आहे. आणखी बघा, त्यामध्ये भरभर घेतलं, काम आवर. ठीक आहे, मग काम भरभर आवर. बघा, आवरणे या क्रियेला भरभर या शब्दानं काय केलेलं आहे, विशेष माहिती देऊन त्याचा गौरव केलेला आहे. त्यामुळं भरभर हा काय झाला आपला, तर क्रियाविशेषण झालं. त्यानंतर बघा, लवकर, इथं सुद्धा तसंच, मी येईन, मी येईन, मी लवकर येईन. बघा, इथे क्रियेबद्दल काय सांगितलेलं आहे, या शब्दानं जास्तीची माहिती सांगितलेली आहे. या पद्धतीनं क्रियाविशेषण अव्यय झालेलं आहे आपलं. आता आहे ते म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय काय व्याख्या आहे याची, तर जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवतात, त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. बघा, जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवतात, त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यय म्हणतात. ठीक आहे, जसं की एक्झाम्पल बघूयात आपण. काय व्याख्या होती आपली, पुन्हा एकदा बघूयात. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवतात, त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. बघा, एक्झाम्पल घेऊया. घरापुढे, त्यानंतर ढगामागे, तिच्यासाठी. ठीक आहे, म्हणजे बघा, इथं साठी, मागे, पुढे. इथं काय केलेलं आहे, या नामांना आणि इथं सर्व नामांना त्यानं काय केलेलं आहे, जोडून शब्द आला आहे तो. ठीक आहे, पुढे, मागे, तिच्या म्हणजे साठी, हे 3 जे शब्द आहेत ते नामांना आणि सर्वनामांना काय झालेले आहेत, जोडून आलेले आहेत आणि त्यापासून काय केलेलं आहे, एक संबंध दर्शवला आहे. ठीक आहे, अशा शब्दांना काय म्हणायचं, तर शब्दयोगी अव्यय म्हणायचं. आता आहे ते उभयान्वयी अव्यय. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, 2 शब्द किंवा 2 वाक्ये, 2 शब्द किंवा 2 वाक्ये जोडणाऱ्या
अविकारी शब्दाला जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. उभयान्वयी अव्यय म्हणतात. बघा इथं काय व्याख्या सांगितलेली आहे की दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारे जो शब्द आहे, अविकारी शब्द आहे, त्याला काय म्हणायचं तर उभयान्वयी अव्यय. हे खूप सोपं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आणि, पण, परंतु, किंवा, म्हणून यासारखे शब्द जे आहेत की जे काय करतात, दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात, त्या शब्दाला काय म्हणायचं उभयान्वयी अव्यय. जसं की मी आणि प्रीती आज बाहेर गेलो. मग मी आणि प्रीती हे दोन शब्द काय केलेले आहेत, या आणि या शब्दानं जोडलेले आहेत. ठीक आहे. मी आज शाळेत आलो असतो, पण मी आज गावी जाणार आहे. पण बघा ही दोन जी वाक्य मोठी होती ती पण या शब्दानं काय केलेली आहेत, जोडलेली आहेत. असेच दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी म्हणजे शब्दाला काय म्हणायचं, अविकार शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणायचं. आता शेवटचा शब्दांच्या जातीतला प्रकार आपण बघणार आहोत, तो म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. आता याची काय व्याख्या आहे, मनातील भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाची शब्दाला केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. ठीक आहे. केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. कशाला म्हणतात तर मनातील आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करणारे जे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात त्याला म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय. जसं की अरे रे, शाबास, अरे बापरे, त्यानंतर छे असं सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर चूप असे इत्यादी शब्द जे की एकदम आपण एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट करतो किंवा एखादी भीतीदायक घटना असू दे किंवा एखादी चांगली आनंददायी गोष्ट असू दे, तर एकदम ज्या मनात आपल्या भावना येतात त्या काही शब्दांमधून बाहेर पडतात. ठीक आहे. तर त्या शब्दांना काय म्हणायचं, केवल प्रयोगी अव्यय असं म्हणायचं. ठीक आहे. अशा पद्धतीनं आज आपण शब्दांच्या मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती पाहिलेल्या आहेत. त्या जातींच्या आपण व्याख्या बघितलेल्या आहेत आणि काही प्रमाणात उदाहरणंही बघितलेली आहेत. मी आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमधून हा जो ग्रामरचा टॉपिक आहे शब्दांच्या जाती हा बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल. आणि जरी तुम्हाला यात काही अडचण आली तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी नेहमी खुला आहे. तुम्ही नक्की त्यामध्ये मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं मला जेवढं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि अभ्यास करत राहा, माझ्याशी जोडलेले राहा. आणि तुम्हाला काही जरी वाटलं तरी पुन्हा एकदा सांगते की कमेंट बॉक्स तुमच्यासाठी नेहमी खुला आहे. धन्यवाद.